नमस्कार. आज बनवूया एकदम ढाबा स्टाईल व्हेज मराठा. घरगुती भाज्यांपासून पण हॉटेलसारखी घट्ट मसालेदार आणि झणझणीत ग्रेव्ही कशी बनवायची यासाठी मी शेअर करणार आहे एक खास ट्रिक. एकदा ही ट्रिक वापरली ना तर घरचं व्हेज मराठा पण एकदम हॉटेलसारखे टेस्टी लागेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालणार आहोत. याच्यामध्ये खडा मसाला घालूया. 7-8 मी मिरी घेतलेले, 4 लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी मिरची असे तुकडे करून घेतलेले आहेत, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, 1 चमचा तीळ आणि 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे मी बारीक केलेलं खोबरं वाळलेलं घेतलेलं आहे आणि 2 मोठे कांदे चिरलेले उभे चिरलेत. तर आता हे सगळं आपण भाजून घेऊया. तर आता आपला कांदा वगैरे भाजलेला आहे. तर आपण याच्यात 2 टोमॅटो घालूया. याच्यात आपण 1 कप गरम पाणी घालणार आहोत. तर याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. याच्यात आपण 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, काश्मीरी लाल तिखट, थोडंसं तिखट पण आहे. आता हे सगळं थंड करून घेऊया आणि मिक्सरमधनं काढून घेऊया. जी चांगली पेस्ट, बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया आपण. आणि ती पेस्ट बनवल्यानंतर गाळून पण घेणार आहोत आपण. तर आता आपण मिक्सरमधनं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर आता आपण गाळून घेऊया. गाळून याच्यासाठी घ्यायचं की चांगली छान अशी क्रीमी अशी आपली पेस्ट बनते, ग्रेव्ही बनते. टोमॅटोचं बी वगैरे किंवा काही थोडंफार राहिलेलं असलं बारीक होण्यासाठी तर ते आपण सगळं गाळून घेत आहोत. तर आता आपण कोफ्ते बनायला घेतलेले आहेत. 2 उकडून बटाटे घेतलेत मी, मॅश करून घेतलेलं आहे. अर्धा वाटी गाजर घेतलेले खिसून, अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असा कोबी घेतलेला आहे. तर ह्याच्यात आपण 1 चमचा लाल तिखट, 2 हिरवी मिरची मी मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे. तुम्ही बारीक तुकडे सुद्धा केले तरी चालतील. अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, चाट मसाला थोडासा घेतलेला आहे, अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं घेतलेला आहे, अर्धा चमच्याला थोडासा कमी असा ओवा घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली अर्धा चमचा, सोडा घेतलेला आहे, 2 चिमूट सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण बारीक केलेलं आहे मिक्सरमधून. 1 ते 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 4 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिक्स करूया. पाणी घालायचं नाही अजिबात. थोडंसं पातळ वाटलं तर मी कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन वापरू शकता तुम्ही. आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. हाताला थोडंसं आपण तेल लावणार आहे. चिकटलं तर हाताला तेल लावा. तुम्ही गोल करू शकता किंवा असे उभे पण कोफ्ते बनवू शकता तुम्ही. तर आपले आता कोफ्ते बनवून झालेत. आपण तळायला घेऊया. 16 कोफ्ते बनवून झालेत बघू शकता तुम्ही. 4 ते 5 माणसांचा आपला हे कोफ्त्याची व्हेज मराठा ही भाजी होईल. गरम झालं की कोफ्ते छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा किंवा मध्यम करायचा, बारीक गॅस करायचा नाही. बारीक गॅस केलं तर कोफ्ते आपले तेलकट होतील. छान असे आपले तर कोफ्ते तळून झाले तुम्ही बघू शकता. दाटसर ग्रेव्ही आणि हॉटेलसारखी चव येण्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कढईमध्ये आपण जे पोहे खातो ते चमच्याने मी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यात आपण 1 तमालपत्र अर्ध करून घालूया. थोडंसं आलं आणि लसूण बारीक केलेला आहे आणि 1 कांदा बारीक चिरलेला. थोडं चवीनुसार मीठ घालूया. कांदा आपण भाजून घेऊया. तर कांदा भाजलेला आहे. ह्याच्यात आपण 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालूया. अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा कसुरी मेथी, 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट. तर आता हे मिक्स करून घेऊया. आपण ग्रेव्ही केली होती ती घालूया.
मध्यम गॅसवरती छान अशी आपण आता ही भाजून घेऊया. छान अशी आता भाजून झालेली आहे. याच्यात आपण अर्धा कप किंवा 1 कप आपण पाणी, जसं थोडंसं तुम्हाला सरबरीत पाहिजे तसं गरम पाणी घालणार आहोत. याच्यात आपण अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण साखर घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीर आणि कोफ्ते आपण सोडूया. कोफ्ते सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटच आपण गॅसवरती व्हेज मराठा भाजी ठेवणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत. तुम्ही खाताना याच्यावरती क्रीम घालू शकता. ढाब्यासारखी चव येण्यासाठी आपण याच्यात 1 क्यूब चीजचं घालणार आहोत. मस्त अशी क्रीमी अशी आपली व्हेज मराठा तयार झालेली आहे. 1 क्यूब घालायचा. मस्त अशी तुम्ही बघू शकता आपली व्हेज मराठा तयार झालेली आहे. छान अशी आपली तर ढाबा स्टाईल व्हेज मराठा तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. थँक्यू.